विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता 6वीच्या गणित विषयातील सराव संच 1 आज आपण सोडवणार आहोत. सराव संच 1 हा भूमितीतील मूलभूत संबोध यावर आधारित आहे. सराव संचातील प्रश्न सोडवण्यापूर्वी आपण भूमितीतील मूलभूत संबोध जे आलेले आहेत त्यांची थोडीशी माहिती घेऊया. त्यातील पहिला महत्त्वाचा संबोध आहे बिंदू. बिंदू लहानशा ठिपक्याने दर्शवला जातो. बिंदूचे नाव देताना अक्षरांचा वापर करतात. तर बिंदू म्हणजे काय, तर आपल्याला दिलेल्या प्रतलावर एक लहानसा ठिपका असतो आणि त्याला कोणत्याही मुळाक्षराचं नाव दिलं जातं. उदाहरणार्थ बिंदू ए, बिंदू बी, किंवा त्याला आपण मराठी अक्षरांची सुद्धा नावं देऊ शकतो, बिंदू अ, ब वगैरे. पुढील भाग आहे रेषाखंड. रेषाखंड म्हणजे रेषेचा तुकडा. आपल्याला माहिती आहे रेषा ही अमर्याद असते, तिची लांबी कोणी सांगू शकत नाही, परंतु त्यातील एक विशिष्ट दोन बिंदूंच्या मधील जो तुकडा असतो त्याला रेषाखंड असे म्हणतात. त्याच्या नावामध्येच त्याचा अर्थ आहे रेषाखंड. खंड म्हणजे तुकडा. रेषाखंडाला त्याच्या मर्यादा दाखवणारे दोन बिंदू असतात, त्यांना अंत्यबिंदू म्हणतात. आता इथं उदाहरणार्थ एक रेषाखंड काढलेला आहे ए पासून बी पर्यंत जाणारा, आणि दोन्ही टोकांना जे बिंदू आहेत, इकडच्या टोकाला ए बिंदू आहे आणि दुसऱ्या टोकाला बी बिंदू आहे, यांना अंत्यबिंदू म्हणायचं, कारण या ठिकाणी रेषाखंड संपत असतो. ए पासून बी पर्यंतच त्याची लांबी असते आणि या दोघांना अंत्यबिंदू म्हणतात. आणि हा जो रेषाखंड तयार झालेला आहे ए बी, याचं वाचन असं करायचं रेख ए बी. अशा तऱ्हेने दोन्ही अक्षरांचा उपयोग करून रेषाखंडाच्या नावाचं वाचन केलं जातं. तिसरा भूमितीतील मूलभूत संबोध आहे रेषा. आता रेषा म्हणजे काय, तर गणितात रेषा म्हणजे सरळ रेषा. आपण एरवी तिरपी रेषा, वाकडी रेषा असे शब्द आपण वापरतो, परंतु गणित विषयामध्ये मात्र रेषा ही कायम सरळ रेषाच गृहीत धरली जाते. रेषा दोन्ही बाजूंना अमर्याद वाढवता येते. रेषा जी असते ती दोन्ही बाजूंना अमर्याद वाढवता येते. याचा अर्थ असा आहे की आपण कागदावर आवश्यक तेवढी रेषा काढतो आणि दोन्ही बाजूला बाण दाखवतो. या बाणांचा अर्थ असा असतो की ही रेषा कधीही संपत नाही, ती दोन्ही बाजूला अशीच लांब लांबपर्यंत जात राहते. आणि रेषा एका लहान इंग्रजी अक्षराने किंवा रेषेवरील कोणत्याही दोन बिंदूंच्या साहाय्याने दाखवली जाते. रेषेला नाव देण्याची पद्धती अशी आहे की कोणतंही एखादं इंग्रजी अक्षर लहान लिपीमधलं वापरलं जातं, रेषा वाय, रेषा एल, रेषा एम, किंवा त्या रेषेवर जे दोन बिंदू आहेत, उदाहरणार्थ या रेषेवर एस आणि पी हे दोन बिंदू आहेत, या रेषेला आपण रेषा एस पी सुद्धा म्हणू शकतो किंवा रेषा पी एस सुद्धा म्हणू शकतो, आणि तिसरी पद्धत रेषा वाय सुद्धा म्हणू शकतो. असं या रेषेला आपण 3 प्रकारे नाव देऊ शकतो. पुढचा संबोध आहे किरणाचा. किरण म्हणजे काय, किरण हा रेषेचा भाग आहे. किरणाच्या सुरुवातीच्या बिंदूला आरंभ बिंदू म्हणतात. किरण म्हणजे रेषेचाच एक भाग असतो, परंतु इथे रेषा दोन्ही बाजूला अमर्याद वाढत जाते. त्याप्रमाणे किरण एका बाजूला अमर्याद वाढत गेलेला असतो आणि दुसऱ्या बाजूला त्याचा एक बिंदू असतो, त्याला आरंभ बिंदू म्हणतात. उदाहरणार्थ हा जो किरण आहे हा पी पासून निघालाय आणि या दिशेने अमर्याद वाढत चाललेला आहे, आणि याचं जे वाचन आहे ते किरण पी क्यू असं करतात. या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं की आरंभ बिंदूचा अक्षर हे पहिल्यांदा आलं पाहिजे. याचं वाचन कधीही क्यू पी असं करत नाही, ते किरण पी क्यू असंच याचं वाचन हे योग्य प्रकारे केलं जातं. पुढील भाग पाहूया. पुढे आपल्याला पाहायचं एकसंपाती रेषा म्हणजे काय. जेव्हा 2 पेक्षा अधिक रेषा ह्या एकाच बिंदूतून जातात, एकाच बिंदूत त्या छेदतात, 2 पेक्षा अधिक. आता इथे बघा रेषा एल आहे, रेषा एम आहे आणि रेषा एन आहे, आणि या तिन्ही रेषा ओ या बिंदूमध्ये एकामेकाला छेदत आहेत. तर या रेषांना एकसंपाती रेषा म्हणायचं अशा वेळेस. आणि त्यांचा जो छेदन बिंदू असतो, इथे छेदन बिंदूला आपण त्या ओ नाव दिलं, याला संपात बिंदू बोलतात. तर ही एक संकल्पना समजून घ्यायची, एकसंपाती रेषा आणि संपात बिंदू. पुढे पहा, 2 भिन्न बिंदूंमधून जाणारी एक आणि एकच रेषा काढता येते. कोणतेही 2 बिंदू जर आपण घेतले, एल आणि एम घेतला इथे, तर या 2 बिंदूंमधून जाणारी एक आणि एकच रेषा आपल्याला काढता येते. आता इथे आपण एक रेषा या 2 बिंदूंमधून जाणारी काढलेली आहे. याच्या व्यतिरिक्त जर आपण दुसरी रेषा अशी काढायची ठरवलं की जी एल आणि एम दोघांमधून जाईल, तर आपल्याला काढता येणार नाही. त्यामुळे हा एक नियम आहे की 2 भिन्न बिंदूंमधून जाणारी एक आणि एकच रेषा काढता येते.
जे 3 किंवा अधिक बिंदू एकाच रेषेत असतात त्यांना एकरेषीय बिंदू म्हणतात. जे बिंदू एका रेषेत नसतात त्यांना नैकरेषीय बिंदू म्हणतात. ते बघा, एकरेषीय आणि नैकरेषीय बिंदू ही कल्पना समजून घ्यायची. आता इथे काही बिंदू काढलेले, यापैकी जर हे 3 बिंदू तुम्ही पाहिलेत तर हे 3 बिंदू एका रेषेत आहेत. मग यांना आपण म्हणणार एकरेषीय. याच्या नावामध्येच त्याचा अर्थ आहे एकरेषीय, म्हणजे एकाच रेषेवर येणारे. आणि जे इतर बिंदू आहेत ते कोणत्याही दिशेला आहेत, त्यामुळे त्यांना नैकरेषीय बिंदू असे म्हणतात. ही एक कल्पना आहे. पुढची एक संकल्पना आहे प्रतल. सपाट पृष्ठभागाला गणिती भाषेत प्रतल म्हणतात. कोणताही जो सपाट पृष्ठभाग असतो, उदाहरणार्थ या वहीचं जे पान आहे हे सुद्धा एक सपाट पृष्ठभाग आहे. हा पृष्ठभाग सर्व दिशेने असाच वाढवत नेला तर तो सुद्धा रेषेप्रमाणे अमर्याद वाढत जाऊ शकतो. तर असा जो सपाट पृष्ठभाग गृहीत धरला जातो कोणत्याही आकृतीमध्ये किंवा रचनेमध्ये, त्याला गणितामध्ये शब्द आहे प्रतल. प्रतल म्हणजे प्लेन, सपाट पृष्ठभाग. पुढे आहे समांतर रेषा. एकाच प्रतलात असणाऱ्या व एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात. आता आपण या वहीच्या पानाचंच उदाहरण घेतलं तर या वहीच्या पानावर या काळ्या रेषा आहेत आणि या सर्व रेषा समांतर आहेत. याचं कारण असं की हे पान आपण कितीही लांब चारी दिशांना वाढवत नेलं आणि ह्या रेषा अशाच काढत गेलो तर त्या एकमेकांना कधीच छेदणार नाही. त्या सरळ याच लेवलने दूरवर जात राहतील आणि त्यांच्यामधील जे अंतर आहे दोन रेषांमध्ये ते असंच अंतर कायम राहणार आहे. मग अशा ज्या रेषा असतात ज्या एकाच प्रतलात आहेत आणि एकामेकांना कधीही छेदत नाही, अशा रेषांना आपण समांतर रेषा म्हणतो. सम अंतर म्हणजे एकामेकांमध्ये समान अंतर कायम ठेवणाऱ्या रेषा, परंतु त्या एकाच प्रतलात हव्यात. याच पानाला जर दुसरं पान आपण क्रॉस लावलं किंवा उभं लावलं तर मात्र त्या दुसऱ्या प्रतलातील आणि या प्रतलातील रेषांना आपण समांतर रेषा म्हणू शकत नाही. त्या कुठे ना कुठे छेदतील. परंतु एकाच प्रतलामध्ये असणाऱ्या आणि एकमेकींना कधीही न छेदणाऱ्या ह्या ज्या रेषा आहेत त्यांना आपण समांतर रेषा असे म्हणतो. तर हे सगळे भूमितीतील काही संबोध आहेत, काही कल्पना आहेत, त्या नीट समजून घेतल्या की आपल्याला मग सराव संच 1 आता सोडवायचा आहे. सराव संच 1 मध्ये पहिला प्रश्न आहे, शेजारील आकृतीवरून नावे लिहा. आपल्याला एक आकृती दिलेली आहे आणि तिच्यावरून त्यांनी जे आपल्याला विचारलेले आहेत त्यांची नावं लिहायची. तर पहिला आपल्याला विचारलं एकरेषीय बिंदू. आता इथे विचार केला तर आपल्याला एकरेषीय बिंदू म्हणजे आपण पाहिले की एकाच रेषेवर असणारे बिंदू. मग कोणते आहेत? बिंदू ओ, बिंदू एम आणि बिंदू टी. बघा, बिंदू ओ, एम आणि टी, तर या तिघांचा विचार केला तर ते एकाच रेषेवर आहेत, म्हणून हे 3 एकरेषीय बिंदू आहेत. पुढे किरण. आता किरण कोणकोणते आहेत या आकृतीमध्ये ते आपल्याला नावं लिहायचे. इथे किरणाचं नाव लिहित असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आरंभ बिंदू जवळचं जे आद्याक्षर आहे ते पहिलं आलं पाहिजे. आरंभ बिंदू जवळ. तर पाहूया कोणकोणते किरण आहेत. किरण ओ एस. बघा, किरण ओ एस. एस कोणत्या बाजूला आहे? ते इकडे. ओ एस. ओ पासून किरण निघाला आणि एस कडे गेलेला आहे तो, म्हणजे आरंभ बिंदू आपण पहिला घेतलाय किरण ओ एस. हे योग्य वाचन आहे. याचं जर तुम्ही किरण एस ओ असं उत्तर दिलं तर ते चूक राहील. कायम आरंभ बिंदूपासून किरणाचं नाव लिहायचं. किरण ओ पी. किरण ओ पी वरच्या बाजूला गेलेलं आहे. किरण ओ आर. ओ आर इकडे डावीकडे गेलेला आहे आणि किरण ओ टी इकडे उजवीकडे गेलेला आहे. तर हे सगळे किरण आपल्याला भेटले. याच्या व्यतिरिक्त आणखी 2 किरण आहेत, त्यांची नावही तुम्ही लिहू शकता. रेषाखंड. आता रेषाखंडाची व्याख्या पाहताना आपण पाहिले की 2 रेषेचा तुकडा, परंतु 2 ठराविक बिंदूंच्या मधील भाग रेषेचा. त्यामुळे 2 बाजूला 2 बिंदू आहेत आणि मधली रेषा आपल्याला घ्यावी लागणार आहे, तेवढा रेषेचा तुकडा घ्यावा लागणार आहे. तर रेख एम टी. रेख एम टी. एम आणि टी हे 2 अंत्यबिंदू घेतले तर रेख एम टी हा जो रेषेचा तुकडा आहे हा रेषाखंड होईल. रेख आर एन. आर आणि एन हे 2 बिंदू घेतले आणि एवढाच तुकडा घेतला तर हा रेख आर एन हा एक रेषाखंड होईल. रेख ओ एन. ओ आणि एन हे जर 2 बिंदू घेतले तर या 2 बिंदूंच्या दरम्यानचा रेषेचा तुकडा सुद्धा एक रेषाखंड होईल. रेख ओ एन. रेख ओ टी. ओ पासून टी पर्यंत हा एक रेषाखंड होईल. रेख ओ पी. ओ पासून पी पर्यंत हा सुद्धा एक रेषाखंड होईल. त्याच्यानंतर रेषा विचारले आपल्याला, तर रेषा इथे आपल्याला ही एक रेषा दिसते एम पासून टी पर्यंत जाणारी, हिला आपण नाव देऊ शकतो रेषा एम टी. आणि दुसरी आहे रेषा आर एन. आर पासून एन पर्यंत ही अशी जाणारी आणि पुढे जाणारी
रेषा RN आणि रेषा MT अशा दोन रेषा आपल्याला इथे मिळालेल्या आहेत. प्रश्न दुसरा, शेजारील रेषेची वेगवेगळी नावे लिहा. इथे एक आपल्याला रेषा काढलेली आहे, त्या रेषेवर 4 बिंदूंची नावं त्यांनी दिलेली आहेत आणि बाजूला छोट्या लिपीमध्ये एक L अक्षर सुद्धा दिलेले आहे. तर रेषेला आपल्याला कशा प्रकारे नावं देता येतील पाहूया. पहिलं नाव येईल रेषा L. हे जे L आहे हे रेषेचं नाव आहे. दुसरा आहे रेषा AB. रेषेवरील कोणतेही 2 बिंदू घेऊन आपण नाव देऊ शकतो, त्यामुळे रेषा AB म्हणता येईल हिला. रेषा AC, रेषा AD, रेषा BD, आणखी रेषा CB, CA अशा प्रकारे आपण नावं देऊ शकतो. फक्त एकच अट लक्षात ठेवायची की रेषेवरील कोणतेही 2 बिंदू घ्यायचे आणि त्याला रेषा शब्द जोडायचा, तेव्हा आपल्याला या रेषेचं नाव ठरवता येतं. पुढे आपल्याला जोड्या लावायच्या. जोड्या लावत असताना आपल्याला इकडे 4 आकृत्या दिल्यात आणि ब गटामध्ये किरण, प्रतल, रेषा व रेषाखंड हे 4 पर्याय दिले. इथे आपण योग्य पर्याय त्या आकृती पुढे लिहिले. पहिली आकृती जी आहे ती रेषेची आकृती. आपल्याला दिसते रेषेचं वैशिष्ट्य म्हणजे ती सरळ रेषेत असते आणि दोन्ही बाजूला तिची अमर्यादितता दाखवणारे 2 बाण असतात. त्यामुळं पहिली आकृती ही रेषेची आहे, त्यामुळे हा पर्याय रेषा हे आपण त्याच्या समोर लिहिलंय. दुसरी जी आकृती आहे तिथे 2 बाजूला 2 अंत्यबिंदू स्पष्ट दिसत आहेत आणि मध्ये रेषेचा तुकडा आहे, त्यामुळे दुसरी आकृती ही रेषाखंडाची आहे. तिसरी आकृती ही प्रतलाची आहे, सपाट पृष्ठभाग. आणि चौथी आकृती जी आहे ते एका बाजूला आपल्याला आरंभ बिंदू दिसतोय आणि एका बाजूला बाण दिसतोय, त्यामुळे चौथी आकृती ही किरण याची आहे. तर अशा प्रकारे आपण इथे जोड्या लावलेल्या आहेत. पुढील प्रश्न पाहूया. पुढील प्रश्नामध्ये खालील आकृतीचे निरीक्षण करा व त्यातील समांतर रेषा व संपात बिंदू यांची नावे लिहा. इथे एक आपल्याला काही आकृत्या दिलेली आहे, त्याच्यामध्ये काही रेषांचा समावेश आहे. वेगवेगळ्या दिशेने जाणाऱ्या या सर्व रेषा आहेत आणि त्या आकृतीचं निरीक्षण करून त्यातील समांतर रेषा व संपात बिंदू यांची नावे लिहायची. आपल्याला माहिती आहे संपात बिंदू आपण त्या बिंदूला म्हणतो ज्यामध्ये 2 पेक्षा अधिक रेषा एका बिंदूत छेदलेल्या पाहिजेत. तर पहिल्यांदा आपण समांतर रेषा बघूया. समांतर रेषा जर आपण निरीक्षण केलं तर रेषा B ही जी रेषा आहे, रेषा B, त्यानंतर रेषा M आणि रेषा Q या 3 रेषांचं जर आपण निरीक्षण केलं तेव्हा यांच्यामधील अंतर जरी मोजलं तरी ते अंतर समान आहे. जिथं या रेषेच्या टोकाजवळ जर मोजलं आणि तेच अंतर इथे मोजलं तर ते समान आहे. म्हणजे या एका प्रतलातील अशा रेषा आहेत की त्या अशा कितीही वाढवत नेल्या तरी त्या एकामेकीला कधीही छेदणार नाही. समान अंतर ठेवून एकामेकाबरोबर त्या चालत राहतील. त्यामुळं समांतर रेषा आपल्याला रेषा B, रेषा M व रेषा Q या समांतर रेषा इथे भेटलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला एकसंपाती रेषा पाहिल्या पाहिजेत जर आपल्याला संपात बिंदू काढायचे तर आपण एकसंपाती रेषा म्हणजे काय, तर एकाच बिंदूमध्ये छेदणाऱ्या 2 पेक्षा अधिक रेषा. इथे आपल्याला रेषा A, रेषा B आणि रेषा C या 3 रेषा एकसंपाती रेषा आहेत असं दिसते. त्याचबरोबर रेषा AC सुद्धा आहे. या 4 रेषा एकाच A या बिंदूमध्ये परस्परांना छेदतात. त्याचप्रमाणे इकडं रेषा Q, रेषा P आणि रेषा AD त्या सुद्धा एकसंपाती रेषा म्हणता येतील, कारण त्या एकाच बिंदूमध्ये 3 रेषा छेदत आहेत आणि त्या बिंदूचं नाव आहे D. मग आपल्याला संपात बिंदू कोणते मिळाले तर A आणि D. C हा संपात बिंदू होणार नाही, याला छेदन बिंदू म्हणता येईल, कारण आपली अट अशी आहे संपात बिंदूसाठी की 2 पेक्षा अधिक रेषा एकाच छेदल्या पाहिजे. तर इथे आपण MC ही रेषा घेतली आणि AC ही रेषा घेतली तर 2च रेषा इथे छेदतात, त्यामुळे याला छेदन बिंदू म्हणता येईल. परंतु संपात बिंदू A आणि D हे 2 आहेत. तर या ठिकाणी आपण आपला सराव संच 1 पूर्ण केलेला आहे. सराव संच 1 पूर्ण करत असताना या प्रकरणामध्ये जे आलेले भूमितीचे संबोध आहेत ते समजून घेणं खूप आवश्यक आहे, कारण या पुढील सर्व अभ्यास हे आपले संबोध जर आपल्याला स्पष्ट कळाले असतील तर पुढील अभ्यास आपल्याला सोपा जातो. त्यामुळे सर्वांनी या सराव संचाचा अभ्यास करण्याबरोबरच हे जे सर्व भूमितीतील मूलभूत संबोध आलेले आहेत त्यांचा अर्थ नीट समजून घेतला पाहिजे. यांचं वाचन कसं करायचं, यांची रचना कशी करायची हे सर्व नीट समजून घेणंही आवश्यक आहे. तर सराव संच 1 या ठिकाणी आपला पूर्ण होतोय. धन्यवाद.